नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आलो आहे. माझे नाव सोनाजी आहे. माझं वय 20 आहे, पण मला सगळे सोन्याच बोलतात. ही कथा माझी आणि माझ्या चुलत मावशीची आहे. मी आणि माझी फॅमिली आम्ही 2 वर्षापासून पुण्यात राहत आहोत. कॉलेज पण पुण्यातच होतं आणि पुण्यात राहत असल्याने मला खूप फ्रीडम होतं. मला ह्या गोष्टीचा खूपच नाद होता, म्हणून मी नेहमी पुण्यात बघत असायचो. आणि मला मुली पटायच्या पण. आणि ते काम मी 4 ते 5 दिवसात करायचो. पण मला ह्या गोष्टीचा खूपच मोठा किडा लागला होता आणि मी मुलींना तर खूप वेळा मदत केलेली आहे. पण लग्न झालेली आजपर्यंत एक पण नव्हती, जिला मी मदत केली होती. आता मला त्यांना मदत करायला खूप इच्छा होत होत्या. म्हणून मी कॉलनीमध्ये लक्ष देऊनच असायचो. पण माझी इथे डाळ काय शिजली नाही. पुण्यातल्या बायकांना खरेदी करायला घेऊन गेलं तरच त्या मदत घेत असे आणि खरेदी करून देईन एवढी माझी परिस्थिती नव्हती. एके दिवशी आम्ही सगळे कार्यक्रमास गावी गेलो होतो. तिथे आमचे खूप नातेवाईक आले होते. त्यात एक माझी चुलत मावशी. दिसायला अतिशय सुंदर आणि मुलायम होती. तिच्या झाडाला पेरू बरेच होते. ते पाहून मी फ्लॅटच झालो. मावशीच्या झाडाचे पेरू मी बघतच राहिलो. मावशीचं लग्न होऊन 5 ते 6 वर्ष झाले होते. पण मावशीला आणखी मूल-बाळ नव्हतं. तरीही मावशी खूप सुंदर दिसत होती. मी चुलत मावशीकडे गेलो आणि तिची विचारपूस केली. तिने पण माझी विचारपूस केली होती आणि माझ्याकडे बघून हसू लागली आणि ती मला अचानक म्हणाली, "ये कधीतरी घरी आल्यावर." मी म्हणालो, "हो, नक्की येईल." तेवढ्यात ती लाजली आणि हसू लागली. मला वाटत होतं की इथे आपली डाळ शिजू शकते. मला तिच्या मनातलं काही समजत नव्हतं. आता माझी पेरू खाण्याची सक्त इच्छा झाली होती. तिचं रूप अप्सराला लाजवेल असं होतं. सगळ्या कार्यक्रमात मी एकच मावशी पाहिली, ती म्हणजे माझी चुलत मावशी आणि तीच माझ्या मनात आणि राज्यात बसली होती. कार्यक्रम झाल्यावर सगळे आपापल्या वाटेने गेले. आम्ही पण पुण्याला रवाना झालो. काही दिवस गेले आणि एक दिवस मला मावशीचा कॉल आला आणि मला म्हणाली, "ए इकडे, तुझे काका बाहेर गेलेले आहेत आणि मला इथे कोणी सोबत पण नाही आहे." मी लगेच हो म्हणलो आणि तेवढ्यात आई आली आणि फॉर्मॅलिटीसाठी आईला मी म्हणालो, "आई, मी कशाला जाऊ मावशीकडे? मावशी बोलवतीये." नंतर आई म्हणाली, "जा तू ये जाऊन." मला पण हेच पाहिजे होतं. हा मोका मला साधून घ्यायचा होता. मग मी आवरलं आणि बस स्टॉपला आलो. मावशीचं गाव खूप काय लांब नव्हतं. पुण्यातून 100 किलोमीटर अंतरावर होतं. 2 तासाने मी मावशीकडे पोहोचलो. मी येताच मावशीने मला फ्रेश व्हायला सांगितलं. मी फ्रेश झालो तेवढ्यात मावशीने माझ्यासाठी हॉट कॉफी आणली. कॉफी तर हॉटच होती, पण मावशी पण आज माळ दिसत होती. आज ती साडीवर नव्हती. आज तिने ड्रेस घातला होता. साडीपेक्षा ती ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. बाकीच्या बायका ड्रेसमध्ये छान दिसत नाहीत, पण मावशी आज छान दिसत होती. मी नीट पाहिलं तर आतमध्ये गुलाबी पण नव्हती. माझी नजर एवढी प्रचंड मोठी आहे ना, की मावशीचा ड्रेस बघताच मी ओळखलं की आत गुलाबी नाही आहे. माझा आता कडक होत होता. मावशीचे हे रूप बघून कोणालाही प्रेम होईल. आता मला माझ्या रत्नावर नियंत्रण राहत नव्हते. माझं रत्न फुलत चालला होता. तेवढ्यात कोणतरी आलं आणि मावशीला आवाज देऊ लागलं. तो एक माणूस होता. त्याला पाहताच मी माझ्या रत्नावर थोडं नियंत्रण आणलं. काही वेळाने तो गेला. मग मावशी स्वयंपाक करायला लागली आणि मी तोपर्यंत मोबाईल बघत बसलो. मोबाईल बघत असताना मावशीने मला आवाज दिला. मग मी किचनमध्ये गेलो आणि तिला विचारू लागलो, "काय झालं?" तेवढ्यात मावशी म्हणाली, "मला थोडी स्वयंपाकात मदत कर." मलाही हेच पाहिजे होतं. मग मी मावशीला मदत करू लागलो. मी मावशीला अशी मदत करत होतो. मावशीच्या जागी दुसरं कोणी असतं तर नक्कीच तिला केलं असतं. नाहीतर मार तरी नक्की खाल्ला असता. मावशीला मदत करताना मावशीच्या स्पर्श करत होतो. तिच्या हाताला तिच्या मागे-पुढे मी हात करत होतो. हे मावशीला कदाचित जाणवत नसेल, कारण मावशीच्या ह्यावर काही प्रतिक्रिया नव्हती. नंतर स्वयंपाक झाला आणि आम्ही गप्पा मारत-मारत जेवण केलं आणि नंतर काकाचा मावशीला कॉल आला. मावशी काकाला बराच वेळ कॉलवर बोलत होती. मग मीही मोबाईल बघत बसलो. कदाचित काका मावशीला मिस करत असणार. मी मावशीकडे थोडंसं नोटीस केलं. मावशी थोडी लाजत होती. मला कळून चुकलं, काका मावशीची त्या गोष्टीबद्दल थट्टा करत आहेत, कारण मावशीचं लाजणं मला सगळं सांगत होतं. तेवढ्यात मावशीने कॉल ठेवला
आणि माझ्याजवळ येऊन बसली आणि गालातल्या गालात हसली. बराच वेळ मावशी गालातल्या गालात हसत होती. मग मी मावशीला विचारलं, "काय झालं मावशी? का हसतेस?" तेवढ्यात ती म्हणाली, "काही नाही" आणि गालातल्या गालात हसली. बराच वेळ मावशी गालातल्या गालात हसत होती. मग मी मावशीला विचारलं, "काय झालं मावशी? का हसतेस?" तेवढ्यात ती म्हणाली, "काही नाही" आणि गालात हसू लागली. मग आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मावशी म्हणाली, "आता झोपूयात." मी हो म्हणालो आणि बघतच राहिलो. मला मावशीचे मन खूपच आवडले होते. तिचे ते आतमधून दिसणारे दृश्य मला अनुभवावे वाटत होते. पण किचनमध्ये मी जे केलं त्याने सिद्ध झालं की मावशीच्या मनात माझ्याबद्दल राग नाही, पण माझा रत्न मात्र तिचीच पाहिजे म्हणत होता. मग मावशीने मला एक गादी टाकून दिली आणि काही अंतरावर तिने तिच्यासाठी एक गादी टाकली आणि आम्ही झोपायला गेलो. पण मला झोप लागत नव्हती. काही वेळाने मावशी झोपली. मला मात्र झोप येत नव्हती. मी आता उठून बसलो आणि मावशी फुल झोपीत होती आणि तिचे ते झाडाचे मोठे पेरू मला स्पष्ट दिसत होते. मावशीला आता उठून झाडाचे पेरू खायची इच्छा झाली होती. पण माझं मावशीला उठवण्याचं, तिच्याजवळ जाण्याचं धाडस होत नव्हतं. बराच वेळ मी झाडाचे पेरूच पाहिले, पण हे मला एकदा खायचे होते. हे मात्र मला थोडं अशक्य वाटत होतं. आता मलाच धाडस करून मावशीजवळ जावं लागत होतं. मावशीचा मला रिस्पॉन्स नव्हता. बराच वेळ झाला. रात्रीचे 12 वाजले होते. आता मला पर्याय नव्हता, कारण रत्नाला खूपच भूक लागली होती. एकतर मला मावशीजवळ जावं लागेल, नाहीतर हलवायला लागेल. पण मी असा विचार केला, घरात कोणच नव्हतं. मी आणि मावशी दोघंच होतो. आज मला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. मी आज खूप मोठं धाडस करणार होतो. तेवढ्यात मावशी जागी झाली आणि मला म्हणाली, "झोपला नाहीस का आणखी?" मग मी म्हणालो, "मला झोप येत नाही आहे." मग मावशी म्हणाली, "ये इकडे, माझ्याजवळ झोप, म्हणजे तुला झोप येईल." मग मी हळूच उठलो आणि हळूच जाऊन झोपू लागलो, पण झोप मात्र येत नव्हती. तेवढ्यात मावशीने मला ओढलं आणि जवळ घेतलं. मी आता मावशीच्या खूपच जवळ होतो. मी पिरूला बघताच माझी काकडी ताठली आणि सरळ झाली. आता माझी भूक जागी होत होती. मावशी पण आता खूप जवळ होती. मी आता तिच्या पेरूच्या बागेत जाणार होतो. मी हळूहळू माझं लक्ष झाडावर वाढवत होतो. आता मी सगळं झाडाकडे सामावून गेलो होतो. आता माझं पाणी पाणी होत होतं. मी धाडस तर करत होतो, पण माझी हातभर फाटली होती. माझे हात नकळत तिच्या झाडाच्या योग्य ठिकाणावर जात होते. मावशीला हे जाणवत होते की नाही मला समजत नव्हतं. तरी मी माझा कार्यक्रम चालू ठेवला. आता मी पुढचे पाऊल उचलायचे ठरवले. तिच्याजवळ जाताच तिच्या झाडाची गरम वाफ येत होती. ही गरम वाफ मी अनुभवत होतो. आता माझा श्वास तिच्या झाडाच्या श्वासाशी लढत होता. पण माझ्या रत्नाला झाडावर सामानाशी खेळायचं होतं आणि हा डाव मी मांडत होतो. ह्या डावात मला मावशीच्या झाडाच्या पेरूला बाद करायचं होतं आणि मी माझ्या कामाला लागलो आणि मी तिच्या मनात तोंड घालायचा प्रयत्न करत होतो आणि मी घातलंही. पण मावशीला काही जाणवलं नाही. रात्री मी असाच मावशीला फसवण्याचा प्रयत्न केला, पण हे शक्य झालं नाही. मग मी मावशीला जागं करूनच माझी भूक मिटवली आणि रातभर मी मावशीच्या पेरूच्या बागेत होतो. पण माझं रत्न मावशीच्या झाडांशी रात्रभर खेळत होता. रात्रभर मी असंच केलं आणि नंतर निवांत झोपलो आणि सकाळी उठलो. मावशी उठून आवरत होती. मग मी मावशीकडे बघत होतो, पण मावशीने काही प्रतिक्रिया दिली नाही. जसं की रात्रीचं तिला काही समजलं नाही. मी आता विचारात पडलो होतो. म्हणलो, सकाळी मावशी आहे तशीच नॉर्मल आहे. रात्री तर खूप काही झालं होतं. काय झालं असावं ह्याचा विचार करत बसलो. तेवढ्यात मावशी चहा घेऊन आली आणि मला म्हणू लागली, "काय झालं? काय विचार करत आहेस?" मी अचानक विचारातून बाहेर आलो आणि म्हणालो, "काही नाही." पुन्हा मावशी हसत हसत म्हणाली, "चहा घे आणि उरक. आपण बाहेर जाऊन येऊ." मी ठीक आहे म्हणालो आणि उरकून आलो. तेवढ्यात मावशी पण आली आणि मावशी म्हणाली, "चल निघूयात." मग आम्ही गेलो एका हॉस्पिटलमध्ये आणि मग आम्ही डॉक्टरला दाखवलं, तर समजलं की मावशीला